Hello students, today we are starting with a bridge course which is based on the 8th standard. For that we are having some activities. That activities are forwarded to you in the Marathi medium because the content of that bridge course of English medium is not available, but that portion is same as per your 8th standard textbook. This is an 8th standard textbook. If you are having the textbook, it's okay. If you are not having the textbook, you can download the PDF from the Google of 8th standard general science textbook. Our first activity is based on chapter number 3, force and pressure. That force and pressure chapter containing two main type of forces. First is contact force and second is non contact force. कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्समध्ये जो फोर्स ॲप्लाय करायला आपल्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करावा लागतो, दॅट फोर्स इज कॉल्ड कॉन्टॅक्ट फोर्स. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला 3 चित्र दाखवलेले आहेत बघा. तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा तुम्हाला हीच 3 चित्र पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये एक माणूस आहे तो कार ढकलतो आहे, पुशिंग द कार. सेकंडली द बॉय इज पुलिंग द डॉग with the help of the belt, and thirdly a boy kick to the football. या तीनही प्रकारच्या फोर्समध्ये त्या वस्तूवरती, मग ती कार असेल, तो कुत्रा असेल किंवा चेंडू असेल, बॉल असेल, त्याच्यावरती फोर्स ॲप्लाय करण्यासाठी त्याला कॉन्टॅक्ट करणं, त्याच्या संपर्कात जाणं गरजेचं आहे, म्हणून त्याला कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हटलं जातं. आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची इथं तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. नॉन कॉन्टॅक्ट फोर्ससाठी त्यांनी इथे 3 एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. सगळ्यात पहिल्यांदा पिन्स आर अट्रॅक्टिंग टुवर्ड्स द मॅग्नेट. सेकंडली द पेपर स्क्रॅप्स अट्रॅक्ट टुवर्ड्स द कोंब, रब्ड कोंब. अँड थर्डली द कोकोनट फॉलिंग फ्रॉम द ट्री. आता ह्या तीनही प्रकारच्या फोर्समध्ये कुठेही कॉन्टॅक्ट होणं आवश्यक नाही किंवा झालेला नाही आहे. पिन्सला लांबून जरी तुम्ही मॅग्नेट नेलं किंवा जरा जवळ जरी मॅग्नेट नेलं तरी पिन्स ह्या डायरेक्टली अट्रॅक्ट होतात विदाऊट एनी कॉन्टॅक्ट. त्या पिन्समध्ये आणि मॅग्नेटमध्ये कोणत्याही कॉन्टॅक्ट नसतानासुद्धा त्याच्यावरती फोर्स ॲप्लाय होतो. सेकंडली इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, ज्याच्यामध्ये जसा पहिला मॅग्नेटिक फोर्स आहे तसा दुसरा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, ज्याच्यामध्ये ते जे पेपर स्क्रॅप आहे, छोटे छोटे कागदाचे कपटे आहेत, ते कोंबकडे, रब्ड कोंब जो आहे, केसावरती जर तुम्ही कंगवा घासलात आणि त्याच्याजवळ जर पेपरचे बारीक बारीक तुकडे नेलेत तर ते अट्रॅक्ट होतात, तिथे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स होतो, इथेसुद्धा कॉन्टॅक्ट होत नाही. आणि थर्ड याच्यामध्ये द कोकोनट फॉलिंग फ्रॉम द ट्री, झाडावरनं एखादं फळ पडणं, याच्यामध्ये सुद्धा कोणताही कॉन्टॅक्ट नसतो, ते फळ डायरेक्ट झाडावरनं जमिनीवरती पडतं. तर याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतात. तर हे जे 3 फोर्स आहेत, मॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स, याला आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतो. आणि पुशिंग द कार, पुलिंग द डॉग अँड किकिंग द बॉल, याला आपण कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतो. तसे कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स तुम्हाला इथे सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर सेकंड जो पॉईंट आहे आपला, त्याच्यामध्ये त्यांनी प्रेशर हा जो कंटेंट आहे तो सांगितलेला आहे. प्रेशरचा फॉर्म्युला इथे तुम्हाला दिलेला आहे बघा. प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय एरिया ऑन विच द फोर्स इज ॲप्लाइड. प्रेशरचं जे फॉर्म्युला आहे की प्रेशर जर तुम्हाला इन्क्रीज करायचं असेल तर तुम्हाला फोर्स वाढवावा लागतो किंवा एरिया ऑफ ऑन विच द फोर्स इज ॲप्लाइड हा डिक्रीज करावा लागतो, किंवा कारण प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ ॲप्लाइड ऑन विच फोर्स.
प्रेशरचं युनिट त्यांनी दिलेलं आहे. SI युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन आणि SI युनिट ऑफ एरिया इज मीटर स्क्वेअर. देअरफॉर द युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर विच इज कॉमनली नोल्ड ॲज पास्कल. याला पास्कल असंही म्हटलं जातं. त्या सायंटिस्टच्या नेमवरनं ते ठेवलेलं आहे. 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल. प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी, सदिश राशी आणि अदिश राशी तुम्ही शिकलेला आहात. आता प्रेशर ऑन सॉलिड त्यांनी इथे एक्सप्लेन केलेलं आहे बघा. 2 ठोकळे ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये एक पातळ अशी फळी ठेवलेली आहे. जर तुम्ही 4 पुस्तकं बाजूबाजूला ठेवलीत तर ती फळी आहे तशीच राहते. पण ती जर 4 पुस्तकं तुम्ही एकावर एक ठेवलीत तर मात्र ती फळी बेंड होते. या ॲक्टिव्हिटीमधून तुम्हाला काय करणार आहे तर 4ही पुस्तकांचा फोर्स सेम आहे, क्रॉस सेक्शन एरिया वेगवेगळा ठेवलेला आहे. पण जर ती 4 पुस्तकं तुम्ही एकाच एरियावरती एकावर एक ठेवलीत तर फोर्स तितकाच राहतो, मात्र एरिया जो आहे तो कमी होतो. आणि जेव्हा एरिया कमी होतो त्यावेळेला काय होणार आहे तर तिथे प्रेशर जे आहे ते इन्क्रीज होणार आहे. तशाच पद्धतीने प्रेशर ऑन लिक्विड जे आहे ते सुद्धा तुम्हाला इथे त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. जर तुम्ही एखाद्या पाण्याच्या बाटलीमध्ये पाणी भरून ठेवलं आणि तिथे जर फुगा खाली ठेवलात तर तो फुगा त्या पाण्याच्या प्रेशरने फुगतो. ते प्रेशर तुम्हाला प्रेशर ऑन लिक्विड सांगितलेलं आहे. लेवल अँड प्रेशर ऑफ लिक्विड. आता वेगवेगळ्या लेवलला कशा पद्धतीने प्रेशर असतं तर इथे 1, 2 आणि 3 असे 3 छिद्र पाडलेले आहेत. हा प्रयोग तुम्ही अगदी सहज घरी करून बघू शकता. आपली बिस्लेरीची किंवा कुठलीही कोल्ड्रिंकची पाण्याची बॉटल आहे, त्याला 3 लेवलला 3 भोकं पाडायचे आहेत, त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि नंतर तुम्हाला कळेल की 1, 2 आणि 3 खालून नंबरिंग करायचं आहे. खालचं सगळ्यात बॉटमचं जे छिद्र आहे त्याला 1 नंबर करायचं आहे, त्याच्यावरचं आहे मिडल आहे त्याला 2 आणि सगळ्यात वरचं आहे त्याला 3. तर इथे तुम्हाला आकृती चित्रात पण दिसतं आहे बघा की सगळ्यात जास्त प्रेशर हे सगळ्यात खालच्या बॉटमच्या पाण्यावरती आहे आणि हे प्रेशर जास्त असल्यामुळे त्याच्यातनं बाहेर पडणार पाणी सगळ्यात लांब पडणार आहे. सेकंडवरती मीडियम प्रेशर आहे, त्यामुळे मध्यम पाणी बाहेर पडणार आहे. आणि थर्ड लेवलला मात्र सगळ्यात कमी प्रेशर असणार आहे, त्यामुळे ते सर्वात जवळ पडणार आहे. तर अशा पद्धतीने प्रेशर ऑन लिक्विड हे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर प्रेशर ऑन गॅस तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इफ यू आर इन्फ्लेटेड बलून बाय फिलिंग युअर माउथ, द इन्फ्लेटेड बलून कॅन फ्लो विथ द ऑल साइड्स. सगळ्या बाजूने तो इन्फ्लेटेड बलून जो आहे तो फुगतो. इफ अ पिन हॅज क्रिएटेड टू द बलून इट्स लीक आउट अँड द बलून डू नॉट इन्फ्लेटेड फुल्ली. तो पूर्णपणे इन्फ्लेट होत नाही फुल्ली. ती जी सगळी एअर आहे ती एकाच छिद्रातनं बाहेर पडायला जाते आणि तो फुगा आहे तो फुटतो. तर अशा पद्धतीने लिक्विड आणि इट रिलीजेस लाईक अ लिक्विड. गॅस ऑल्सो एक्झर्ट प्रेशर ऑन द वॉल ऑफ द कंटेनर in which they are enclosed. All gases and liquids are commonly called as a fluids. सगळ्या लिक्विड्सना आणि गॅसेसना कॉमन एक शब्द आहे. मराठीमध्ये त्याला द्रायू असं म्हणतात, इंग्रजीमध्ये त्याला फ्लुइड्स असं म्हणतात. कारण त्यांच्याकडनं ते जे लिक्विड आणि गॅस आहेत ते ज्या कंटेनरमध्ये ठेवलेले आहेत त्याच्यावरती इक्वल प्रेशर जे आहे ते ॲप्लाय करतात त्या कंटेनरच्या वॉलवरती. त्यानंतर ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा पॉईंट तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीमध्ये जे क्वेश्चनिंग्ज आहेत ते क्वेश्चनिंग तुम्हाला मी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून देईन, पण त्याचं कन्सेप्ट क्लिअरिंग जे आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या सहाय्याने, या ऑडिओच्या सहाय्याने करायला मिळेल. तुम्ही डिटेलमध्ये पुस्तकामध्ये या सगळ्या गोष्टी वाचल्यात तर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजणार आहे. थँक्यू.